घराची अतिशय बिकट परिस्थिती आहे. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर तुम्ही पाहू शकता लाईटीचं एकही साधन 2025-24 या शतकामध्ये देखील या ठिकाणी या घरांमध्ये तळोजा नोडमधील घरं आहेत, या घरांमध्ये लाईट मात्र अद्यापही दिसत नाही आहे. काय नेमकं प्रशासन या सगळ्या लोकांकडे का दुर्लक्ष करत आहे, का इथपर्यंत पोहोचू शकत नाही, खरं तर हा मोठा प्रश्न आहे. आईचं घर आहे हो. हा तर हिची आई 70 वर्षे तिला झाले तिच्या आईला. हा तिचं नाव शिती आई होता, शिती आई. तिला 70 वर्षे ती इथे राहून तिचं मृत्यू झाला. तिच्यानंतर तिची लेक पण 70-80 वर्षे तिने काढली आणि तिचा पण मृत्यू झाला. पण तिला 5 मुलगी आहेत, 5 मुलगी आहेत. तर त्या मुलगी 6 मुलगी तर त्या दिले घरी जिकडे तिकडे गेलेले आहेत. पण तिच्या घराचं बघा 6 मुली असून खंडर पडलेला आहे. मुलीच आहेत तिला, पण तिला कोणी मदत नाही केली, कोणी मदत नाही केली. आई वडील मरून गेले, घर तसेच पडले. त्याच्यातली एक सगळ्यात छोटी मुलगी तिची हे घर आहे तिचं. हा आणि बघा अजून बघू इकडून असं जायला लागतं खाली. मला काही गरम नाही. हे टॉयलेट्स आहेत सरकारने दिलेले आहेत. हे बघा सरकारी शौचालयाची अवस्था ही आहे. परंतु या ठिकाणची विष्ठा जाण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नाही. म्हणजे भोंगळा कारभार या ठिकाणी दिसतोय. ही नाल्याच्या लगतची बाजू. नाही दिला हा जाग्याचा, हा माझा पडून राहिला सगळा. हो काहीच नाही. हे इथून पाण्यात जायला लागतं. हा इथून या नाल्याच्या पलीकडून पाईपलाईन जोडलेली आहे. तिच्या पाईपलाईनतून पाणी येतं, तिथून तुम्ही प्यायचं पाणी आणता. ही केदार सोसायटीच्या मागची बाजू आहे. या मागच्या बाजूच्या शेजारील पाईपलाईनला गळती आहे. त्या गळतीच्या पाईपलाईनवरून हा पुरा वाडीतील जो समाज आहे या सगळा पाणी पिण्यासाठी वापरतो. प्रशासन एवढं क्रूरतेने या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहू शकतं. एकीकडे पाहायला गेलं तर आपण समाजाचा आरसा आहात, लोकांना सुविधा पुरवत आहात, संविधानामध्ये सगळ्यांना समान हक्काचे अधिकार दिलेला आहे. परंतु इकडे मात्र कुठेतरी आदिवासी समाज असेल, शेड्यूल कास्ट असेल, यांच्यासोबत खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर अन्याय होतोय का, अशा अनेक गोष्टींवर आपण नजर टाकणार आहोत. आई होती ना 10-12 वर्षांतून ती मेली. तेव्हा ती गेली मरून, बाबा मरून गेला ह्या जाग्यावर. म्हणजे वय काय आता? माझी वय काय आहे तर मला माहित. अच्छा अच्छा अच्छा. आता मला सांगा तुम्ही किती वर्षापासून इथं राहता? 3-4 पिढ्या झाली इथं. हा ना. आज तुमचं घर पण व्यवस्थित नाहीये. घर पण व्यवस्थित नाही. मुलगा तिथे चराय तो अपंग आहे, काठीवर चालतो. त्याला काय होईल? सरकारी योजनेचा लाभ नाही भेटला तुम्हाला? नाही भेटला आम्हाला, अजिबात नाही भेटला. सरकारी लाभ नाही भेटली ना. ही लोक अशी एक नाही अशी ना. मग आलीच घरा डायरेक्ट घरात बिराड लोटतात. किती परिवार या वाडी गावात राहतात? लय आहेत. हा 25-26 आहेत. पण ती कामावर गेलेली आहेत ना. संध्याकाळची ती जमा होत. पाणी वगैरे भेटतं का? नाही ना पाणी आम्हाला. पाणी इथून असं तिकडे जायला लागतं. किती लांब जायला लागतं? जायला लागतं इकडे असा नाल्यामध्ये. नाल्यामध्ये जायला लागतं. तिथं एक एवढूसा होता पाणी, तो एक साहेबांनी आम्हाला दिला इकडे करून. हो. आता मला सांगा तुमचे मुलं हे जे शिकायला जात असतील, तुम्हाला कुठल्या सरकारी योजना तुम्हाला मिळाल्या? ही मुलं जातात. आता माझा तर मिनी मुलगा याचा त्याचा काम करून 10वी शिकवला त्याला. आता तो गेलाय पाहू ना. हो. तुम्ही काय काम करता? आता मला काम नाही होईल तर मी काय करू? अगदी अगदी. पहिले जात होतो मराठ्यांचे भांडी घसायला, आता बंद झालो. हो. मग आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या घरासाठी सरकार जर हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांना तुमची काय विनंती असेल ताई? तुम्ही थांबा ना. ती ब्रिज कंपनी मध्ये जागा माझी होती, ते ह्या पोरीला दिला जरासा जागा त्यातला. हो. तर तिला काहीच भेटला नाही. ते लोक काय दिलं? फसवणूक झाली. माझं अंगठ घेतलं. कोणी घेतले तुमचे अंगठे? ते लोक आहे सिडको आणि
शिडको नाही ते कुठलं होतं काय माहीत, पण ते लोकांनी माझं अंगठं घेतलं. नक्कीच पाहू शकता माहिती कमी असल्यामुळे खरं तर आदिवासी वाडीतील काही लोकांना मोठ्या मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. तळोजा नोड हा विकासाचा दृष्टिकोनाने पाहिला जाणारा नोड असतो, परंतु या ठिकाणी जो मागासवर्गीय आणि शेड्यूल कास्टमधला प्रवास आहे त्याला कुठेतरी विलंब लागताना दिसतोय. नेमकं 3000 घरांचे स्वप्न दाखवून अनेकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देणं आणि एकीकडे स्थानिक भूमिपुत्रांची ही अवस्था, याकडे तर प्रशासनाने नक्कीच पाहिलं पाहिजे. सिडको प्रशासनाला वारंवार विनंती करतोय की या ठिकाणी या आदिवासी समाज असेल, शेड्यूल कास्ट असेल, या ठिकाणी आवश्यक असलेल्या लोकांना सरकारी योजनेचा लाभ मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. तळोजा नोडमध्ये अनेक गृहसंकुल सोसायट्या राबवण्यात आल्या, सोबतच विविध विकासाचे उपक्रम राबवण्यात आले. मात्र भूमिपुत्रांसोबतच इतर शेड्यूल कास्ट असतील किंवा इतर मागासवर्गीय असतील किंवा आदिवासी समाज असेल यांना न्याय मिळालेला आहे का? यांना मूलभूत सुविधांपासून का वंचित ठेवण्यात आलं? पाणीसारखा मूलभूत प्रश्न देखील यांना ऐरणीवर बघायला लागतोय. या ठिकाणी पाहायला गेलं तर घरकुल योजनेचा देखील लाभ मिळालेला नाही आहे. पाहूया या संदर्भात महाराष्ट्र न्यूज 36चा खास रिपोर्ट. विविध उपक्रमातून आम्ही प्रत्येक गावी जाऊन या ठिकाणी ग्रामीण भागातील समस्या नेमकं काय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहा महाराष्ट्र न्यूज 36चा खास ग्राउंड रिपोर्ट. नमस्कार, मी सुनील गाजरे, रायगड टाइम्स महाराष्ट्र न्यूज 36 डिजिटल मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमी चर्चा करत असतो. एकीकडे पाहायला गेलं तर आज आपण तळोजा नोडमधील खारघरला जोडणारा प्रचर्चित असणारा पेंदर गावाच्या लगत असणारी वाडी या ठिकाणी आहोत. एकीकडे पाहायला गेलं तर तळोजा नोडमध्ये अनेक नागरिकांना घरांची स्वप्ने दाखवून, वेगवेगळे स्वप्ने दाखवून या ठिकाणी विकसनशील भाग म्हणून ओळखला जाणारा हा तळोजा नोड आहे. परंतु यामध्ये खारघरला जोडणाऱ्या या ब्रिजच्या खाली वाडी समाजातील काही आदिवासी किंवा शेड्यूल कास्टमधील लोकांच्या 12 गुंठे जमिनीचा अजूनपर्यंत त्यांना न्याय मिळालेला नाही. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रलंबित प्रश्न आपल्यासमोर आलेले आहेत. त्याच अनुषंगाने आज आपण काही वाडीतील ग्रामस्थांना भेट देणार आहोत. मुळात तळोजा नोडमध्ये विकासाच्या नावाखाली खारघरला जोडणाऱ्या पुलाने मोठी सोयी सुविधा उपलब्ध होऊन जाणार आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांच्या, ज्या भूमिपुत्रांच्या जमिनी या ठिकाणी घेण्यात आल्या त्यांना त्याचा मोबदला दिला नाही आहे. मुळात हा सगळा समाज आदिवासी समाज आणि शेड्यूल कास्टमधला समाज आहे. ह्यांच्यासोबत नेमकं काय घडलेलं आहे? गेल्या अनेक वर्षापासून पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत 3 ते 2.5 लाख रुपये माफ करून लोकांना घरं देण्यात येतात आणि एकीकडे मात्र आदिवासी वाडीतील लोकांना स्वतःच्या हक्काचं घर मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष वाट पाहावी लागते. याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. ताई, तुमच्याकडे येतो. मला सर्वात पहिलं सांगा की या ठिकाणी वाडीमध्ये तुमचे किती वर्ष झाले राहता तुम्ही आणि नेमकं काय भावना आहे? कमी वर्ष झाले तिला. म्हणजे आता आई 70 वर्षे होऊन वारली. आता आई पण आमची 70 वर्षाची आहे. त्याच्यानंतर आता मी पण जवळजवळ 45 वर्षाची आहे. 100-1 वर्ष पकडा. हां, अशी 100 आणि माझी पण मुलगी जवळजवळ 25 वर्षाची आहे. म्हणजे 4 पिढीची आम्ही लोक इथे आहोत. आता या ठिकाणी उर्वरित माहिती मिळाली, खारघरला जोडणारा पूल आहे, त्या पुलाखाली 12 गुंठे जमिनीचा घोटाळा, म्हणजे एकाकडे पाहायला गेलं तर तुम्हाला तुमच्या जमिनीच्या न्याय देखील मिळालेला नाही असं तुम्ही काही वेळापूर्वी म्हटले. काय नेमका प्रकार आहे नागरिकांसाठी? आम्हाला असं सांगितलं गेलं की हे तुमचं घर आम्ही ते दुर्मीणमध्ये बघितलं तर तुमचं घर आमच्या रस्त्यामध्ये येतं, शिडकोच्या रस्त्यामध्ये. तर तुम्ही आदिवासी लोक आहोत, तर तुम्हाला ह्या घराची मोफतला मिळेल, तुम्हाला जागाचे पैसे मिळतील, तर हे घर तुम्ही तोडा. आणि आम्ही मग असे लग्न कार्याला गेलो, तिकडून आलो होतं, त्या डोजराखाली आमचे घर मोडून तोडून टाकले. तुम्ही बाहेर गेला असता? हां, बाहेर गेला असतात. त्यांच्याच लोक आहे आमचे. जेव्हा 7 वर्ष पूर्वीची बरं, आता जी घरं आहेत खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर या घरांची अवस्था खूप बिकट दिसते. पावसाळा येणार आहे. तुम्हाला कोणत्या सरकारी योजनेचा लाभ मिळालेला आहे का? घरकुल योजना असतील, पाणी प्रश्न असेल, वीज प्रश्न असेल, सरकार तुमच्यापर्यंत पोहोचतंय का? काय वाटतं तुम्हाला?
इथे आता मी सर्वात तसा पाहायला गेला तर सर्वात वडील बहीण आहे. तर माझे लहान लहान भावांना लहान लहान बहिणींना एक एक घरकुल या खोल्या मिळालेल्या आहेत. पण त्या मिळूनसुद्धा 5 वर्षांनी 4 वर्षांनी मुडून गेल्या. तर त्या पुन्हा दुरुस्ती करायला काही सुविधा मिळालेली नाही आणि त्याही पण केली नाही. कारण की इथे म्हणजे सर्व वीटभट्टीचे काम करून खातात. कारण की सर्व अनाडी लोक आहेत. शिक्षण कमी असल्यामुळे मोठ्या अडचणींना समोर जावं लागतं. काही अगदी याच मुद्द्याला अनुसरून बाळ तुमच्या मागे आहे, हा मुलगा आहे. बाळा तू कोणत्या शाळेत जातो, कुठे शाळेत आहेस? चिंचवली शाळेत. चिंचवली शाळेत. इथून किती लांब शाळा आहे? इथून तरी पण चालत जातोस? नाही, गाडी जातो. गाडीने जातो. म्हणजे सरकारी योजना कुठे ना कुठे मिळतात तुम्हाला. हा, अभ्यासाला वह्या पुस्तकं साहित्य तुला शासनाकडून मिळतं का की विकत घेता तुम्ही? ना ते सोया देते समजा. देतात ना. बरं. ताई पुन्हा तुमच्याकडे येतो. मूळ प्रश्न हा आहे की ज्या 12 गुंठ्याच्या जमिनीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून तुमचा आहे. तुमच्या हक्काच्या जमिनीचा प्रश्न तुमच्याकडून हिसकावून घेण्यात येतोय. प्रशासनाकडे या व्हिडिओच्या माध्यमातून काय मागणी असेल? सिडको प्रशासन असतील, पनवेल महानगरपालिका असेल, तलाठी ऑफिस असतील, इतर वेगवेगळे प्रशासन आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक वाडीतील समस्या जाणून घेत आहेत. तुम्हाला तुमचं काय निवेदन असेल त्यांच्याकडे? आता मी तर अनाडी आहे, मला तर तेवढं काय त्यांचे नावं गाव माहिती नाही. परंतु माझ्याकडे 3 साहेब आले होते, त्यांची मला नावं येतात. एक गाडगे साहेब होता, एक लिखित साहेब होता आणि एक वाघमारे होता. तर त्याही काय सांगितले, तुम्ही आदिवासी आहेत आणि तुला नवराही नाही आहे, तर तुझ्यावर अन्याय आम्ही नाही होऊन देणार. जेवढी तुझी जागा आम्ही घेत आहोत ब्रिजमध्ये, तर त्याची आम्ही मापणी करून तुला कागद बनवून देतो. आणि मग आम्ही नसलो तरी आमच्या जागावर दुसरे साहेब आले तरी तेही तुला भरपाया देतील. म्हणून त्याही माझे घराची मापणी केली आणि माझ्या जागाची मापणी केली आणि ते 12 गुंठ्याचं कागद बनवून दिला. आणि त्या कागदावरती माझ्या आईची आणि माझी अंगठे घेतले. अंगठे घेतले नंतर बोलायला लागले की तुम्हाला आता पैसे मिळतील आणि पैसे मिळतील. आणि मग आम्ही लग्नाला गेलो होतो. म्हटलं तुम्हाला पैसे मिळतील? ते गाडगे साहेब. आणि ते बोलत होता का मी शिडकोचा साहेब आहे, त्याचं नाव लिखिल साहेब आहे. लिखिल साहेब. तर त्यांच्या आडबीड नाव काय आम्हाला माहिती नाही, ते काय आम्हाला सांगत नाही. तर ते बोलतात सामनेवाल्याचं घर बघा, तिकीट लावून मोडून टाकला. ते काहीतरी सरकार लावतात ते, हे महेश शेठचा. तर बोलतात तसा नको तुम्हाला मोडायला, म्हणून तुम्हाला भरपाया मिळेल. परंतु गंमत अशी झाली की मला काही भरपाया मिळाला नाही. माझ्याच घराचा चुरामुरा होता ना, ते मी जमा करून 10 बाय 10चा रूम बांधला आणि त्याच्यावरती कवले सगळे फुटून गेले. तर त्याही फुटलेली पत्र मला दिली आणि त्या पट्ट्या दिल्या. आणि ते पण मी मिस्त्र्यांची मजुरी आणि शिरमीट आणायला आणि मिस्त्र्यांची मजुरी करायला मी बँकेतला कर्ज काढला. आणि कर्ज काढून शानी ते घर मी बांधला. त्याच्यानंतर मग माझा हात मोडला. ते कर्ज पण माझ्या अंगावर तसंच राहिलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल कधी पण तुम्ही खोपोलीच्या बँकेला, तरी पण तिथे मी 60,000 रुपये कर्ज काढला. आणि माझ्या नंदनी पण, माझ्या लेकीनी पण तिथे 1 लाख रुपयाचा कर्ज काढला तिच्याजवळ. आणि ते सगळं कर्ज काढून इथे आम्ही घर बांधलेलं आहे. आणि हे आमचा घरबीर सगळा तोडला आणि आम्हाला स्वतः कर्ज काढून आम्हाला घर बांधावं लागला. पण त्याही काही आम्हाला दिलेला नाही. आणि आमच्या सही अंगठा घेऊन आणि सर्व फसवणूक केले. बस. नक्कीच पाहायला गेलं तर माझी प्रशासनाला विनंती आहे, या महिला एवढ्या केविळवाण्या विनंतीने तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतायत की गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या पिढ्या या ठिकाणी चालू आहेत आणि त्यांच्यासोबत आकस्मिक असा अन्याय या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपात का होईना केला जातो आहे. या महिलांना 7,000 रुपये लोन काढून त्या 7,000 भरण्यासाठी वर्षानुवर्ष लागत आहेत. या परिस्थितीवरून त्यांच्या घराच्या रहदारीचा अंदाज प्रशासन लावू शकेल अशी मला अपेक्षा आहे. कारण की या ठिकाणी यांचं जीवन अतिशय संघर्षाने भरलेलं असतं. कुठल्याही प्रकारच्या सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत. का पोचत नाहीत खरं तर हा प्रश्न आहे. प्रशासनाला वारंवार विनंती करतो. महाराष्ट्र न्यूज 36 असेल, रायगड टाइम्स असेल आणि इतर सर्व डिजिटल मीडियाच्या माध्यमातून या वाडीमधील या
आदिवासी असेल, शेड्यूल कास्ट असतील किंवा इतर कोणताही समाज असेल, यांच्यासोबत अन्याय होता कामा नये. या संदर्भात रायगड टाइम्सच्या माध्यमातून मी प्रशासनाला पुन्हा एकदा आवाहन करतो, या ठिकाणी सगळी प्रशासकीय टीम येऊन याचा पाठपुरावा करून या ठिकाणी ज्या नागरिकांना, ज्या रहिवाशांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला नसेल, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नसेल, अशा विविध प्रशासकीय योजनेचा लाभ मिळाला नसेल, त्याच्या इथे नोंदणी होणं गरजेचं आहे. आणि सोबतच पाणी प्रश्न असेल, लाईट प्रश्न असेल, याच्यावर देखील तितकंच प्रशासनाने काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. या सर्व प्रकरणात तुम्हाला काय वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. बित्तम बातम्या जाणून घेण्यासाठी रायगड टाइम्स, महाराष्ट्र न्यूज 36 व डिजिटल मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद सोबत सुनील कातारे, रायगड टाइम्स.